औट पिठी देज गुजगुजीत, चारी वेद तेथ साक्ष पहा. अवस्था हे चारी संयोगची एक, शून्य निष्ठे निशंख आत्मज्योती. ज्ञानदेवाबाई निवृत्ती वदविता, त्याचे चरणी हिता हित झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं 8व्या अध्यायातलं 25 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. अर्थात भगवंताने ब्रह्म म्हणजे जीव. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. अर्जुनाने विचारलं किम तद ब्रह्म. पहिला प्रश्न तोच आहे. भगवंताने उत्तर दिलं की ब्रह्म म्हणजे जीव, जो की अविनाशी आहे, त्या परमात्म्याचा अंश आहे, दिव्य आहे, सनातन आहे, अमर आहे. अशी ही जी जीवाची माहिती सांगितली आहे आणि त्या जीवाचा स्वभाव अर्थात मूळ स्वभाव माये विरहित, मायेचा प्रभाव व्हायच्या आधी जीव आपल्या मूळ स्वरूपात जेव्हा असतो त्यावेळेस त्याच्या हातून चुकीचं किंवा स्वतः करताचं कर्म कधीच होत नाही. मायेनं प्रभाव केला की कर्तव्यापासून जीवाला ती बाजूला खेचते. मग मानवाचा, मनुष्य जन्माचा मूळ स्वभाव कोणता आहे तर माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. आणि इथंच थांबले नाहीत. भगवंत अर्जुनाला पुढे जाऊन सांगतात, जाहले असे केवळ माझ्याची ठाई, माझ्याशिवाय इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना खरं तर रस नसतोच, आवड नसतेच. त्यांची आवडही निर्माण होते ते मायेच्या प्रभावामुळे निर्माण होते. ते भरकटतात, मायेच्या प्रभावामुळे भरकटतात. परंतु खऱ्या अर्थाने मूळ स्वभाव जर पाहिला तर भगवंताशी एकनिष्ठ राहणं हाच त्याचा स्वभाव आहे. भगवंतांना जोडून राहणं, त्यांच्या सहवासातच राहणं, त्यांच्याशी एक संग राहणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे. देव आणि भक्त हे दोन नाहीतच. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. दिसायला दोन आहेत परंतु अद्वैत भाव असा परमार्थिक मनुष्याचा आणि भगवंताचा असतो. कृष्ण भावना भावित झालं की द्वैत त्याच क्षणी त्याचं निघून जातं. आणि एकदा द्वैत निघून गेलं की तो ब्रह्मच होऊन जातो. महाराज यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः. स्वार्थ त्या ठिकाणी राहतच नाही त्याचा. ज्ञानाग्नी दग्ध कर्म अनंतमाहू पंडितम बुधा. अशा ज्ञानी माणसाचं, अशा साधकाचं ज्ञानानं त्यानं संपूर्ण किंतु परंतु जाळून टाकलेले असतात, त्याची होळी करून टाकलेली असते. कारण ज्ञानामध्ये ताकदच तशी आहे. महाराज संशय ठेवतच नाही, द्विधा मनस्थिती ठेवतच नाही.
ज्ञानप्राप्ती झाली की बस ईश्वर ईश्वर आणि ईश्वर. जे नश्वर आहे त्याच्या पाठीमागे हे कधी लागतच नाही महाराज. कारण शाश्वत अशाश्वत सत्सत विवेक बुद्धीनं त्याला कळालेलं असतं. आणि म्हणून फक्त भगवंत हाच या ठिकाणी ईश्वर आहे, बाकी सगळे नश्वर आहे महाराज. मग इंद्रपद असो ब्रह्मपद असो, ब्रह्म जरी झाला तरी क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशंती. पुण्याचं क्षाळन झालं कारण आम्ही सुख भोगतो त्यावेळेस कमवलेलं पुण्य खर्ची पडत असतं महाराज. याउलट दुःख आम्ही जेव्हा भोगतो त्यावेळेस शरीरावर असलेलं ऋण कमी होत असतं आणि कर्ज फेडताना वाईट निश्चित वाटतं की इतक्या मोठ्या मेहनतीनं केलं. शेतकरी जीवनातून पाहायचं असलं तर राबून रास केलेली आणि त्याची पट्टी जेव्हा येते, विक्री होऊन त्याचा पैसा येतो, तो मुलीच्या लग्नाकरता किंवा आणि काही इतर कारणांकरता शेतकरी दादाने तो उचललेला असतो आणि ऋणासह त्याला ते परत करावं लागतं. परत करताना निश्चित वाईट वाटतं, परंतु एकदा ते सुपूर्द केलं की हलकं वाटतं महाराज. शरीराचं तसंच आहे. शरीरावर जे ऋण आहेत, जे देणं लागतं आहे ते देऊन टाकायचं असतं. मग ते कसं द्यायचं तर ते भोगूनच संपवायचं असतं. कर्मफळ जे आहे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तर भगवंत अवतार कार्यामध्ये सुद्धा देवाधिकांना सुद्धा भोग चुकलेलं नाही महाराज. अर्जुन विचारतो की तुला हे भोगणं गरजेचं काय केशवा. त्यावेळेस अर्जुन महाराजांना भगवंत फार उत्तर देतात छान की यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तद देवे तरो जना. अरे अर्जुना, येतं वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती. या जगतामध्ये सर्वात मोठा मी आहे ना, मग माझंच अनुकरण इतर सगळे मानव जातीमध्ये केलं जाईल. मग मीच जर चुकीचं वागलो, आईवडिलांच्या सेवेमध्ये मी जर रत नाही राहिलो, भावंड बहिणीचे नाते मी त्यांच्या सन्मानाने जर त्यांच्याशी नाही वागलो तर तोच प्रभाव समस्त मानव जातीवर पडेल. म्हणून मला हे सगळं करावं लागतं. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन तान्यम वेद सर्वाणी. मी सगळ्यात मोठा आहे याचा मला कधीच विसर पडत नाही. कारण मी मायेच्या अधीन नाही. मी कोण आहे, कशा करता आलो आहे याची पूर्ण माहिती माझ्याजवळ असते आणि त्याप्रमाणे मी अवतार कार्य करून धर्माची पुनर्स्थापना करतो, दुर्जनांचा नाश करतो आणि सज्जनांना अभय देतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जन्मोजन्मी मी हे कार्य करत आलेलो आहे. म्हणून आपल्या गतजन्माच्या कर्मफळानुसार, गुणांनुसार खरं तर देहसुद्धा प्राप्त होतो. परिस्थिती, वर्ण हे तर प्राप्त होतातच, पण देहाची सुद्धा ठेवण कर्मफळावर डिपेंड असते महाराज, त्याच्यावर अवलंबून असते. म्हणून खरं तर कुथायचंच नसतं इथं की देवाने त्याला सुंदर का निर्माण केलं, देवानं त्याला श्रीमंत का केलं, देवानं त्याला सुख त्याच्या ठिकाणी सुख कशी काय सगळे ठेवले, आमचं नशीब घडवताना कुठे गेलं होतं. काही नाही महाराज. ज्याला त्याला त्याच्या प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं असतं. बाकीच्यांनी झडफडायचं नसतं आणि झडपडलं त्रास त्यांना होईल. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते भोग फळसंचिताची.
संचिताचं जसं फळ असेल त्या संचिताप्रमाणे त्याला प्राप्त. काल आपण बघितलं की सारखी जमीन आहे, पण एकाला 80 क्विंटल होतो आणि एकाला 30 क्विंटल गहू होतो. का असं घडतं महाराज? जमीन एक आहे, पाणी एक आहे, बियाणं सारखं आहे, क्षेत्र सारखं आहे पेरलेलं, खत सारख्या प्रमाणाची मात्रा आहे, योग्य वेळेवर दोघांनी दिलेलं आहे. मग उतार गेला कुठं? तर दैवम चैवात्र पंचमम भगवंत म्हणतात की अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम. 4 गोष्टी जीवाच्या हातात आहे. प्रयत्न करणं, ते अधिष्ठान, त्याच्याप्रमाणे आपले सकारात्मक वृत्ती ठेवणं, सदृढ शरीर असणं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणं. 4 गोष्टी जीव करू शकतो. पण 5व्या 4 गोष्टी करूनही जर प्राप्त होत नसेल तर दैवम चैवात्र पंचमम. 5वं दैव आहे. आणि त्यानुसार जीवाच्या ठिकाणी सगळं प्राप्त अप्राप्त राहत असतं महाराज. म्हणून जे जीवाच्या देहप्राप्तीकरता जे कारणीभूत आहेत त्या कार्यांना कर्म म्हणतात. कारण कर्म शिल्लक आहे. त्या कर्मानुसार अगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देह एका. देहाची निर्मिती भोगण्याकरता आहे. सत्कर्म असतील सुखरूपानं आहे, दुष्कृत्य झालेलं असेल, उपद्रवी काम आम्ही केलेलं असेल तर दुःखरूपानं ते निश्चित वाट्याला येणार आहे. याच देही याच जन्मी. मागच्या जन्माचे हिशोब सोडून द्या महाराज. भूतकाळामध्ये आम्ही कसं वागलो त्याप्रमाणे आम्हाला भविष्यकाळ प्राप्त होत असतो याच जन्मात. आणि डोळ्यांनी आपण पाहतो, जैशी करणी वैशी भरणी. केलं असेल आपल्यासमोर त्याप्रमाणे त्याला ते भरावं लागलेलं आहे, भरावं लागतं. कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. म्हणून जीवाला या ठिकाणी येण्याकरता जे कारणीभूत असतं त्याला, त्या कार्यांना कर्म म्हटलं जातं. भौतिक शरीर प्राप्त होऊ शकतं, स्वर्गलोकीचीही त्याला प्राप्ती होत असते. भौतिक शरीराच्या याच्यानं कर्मानुसार एकतर त्याला मनुष्यदेह प्राप्त होतो, तो देवता म्हणू शकतो, पशु पक्षी 84 लक्ष योनीमध्ये कुठल्याही याच्यात तो आपलं स्थान त्याला गुणकर्मानुसार प्राप्त होत असतं. इतकंच काय, जर योग भ्रष्ट असेल, आयुष्य कमी पडलेलं असेल तर त्याला आध्यात्मिक देह प्राप्त होतो महाराज. आणि त्या देहाच्या अनुषंगानं तो स्वर्गलोकीचीही प्राप्ती करू शकतो, देवलोकीची प्राप्ती करू शकतो. इतकंच काय, भगवत धामापर्यंत प्रगत होऊ शकतो. आणि एकदा भगवत धामापर्यंत गेला की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. त्या ठिकाणाहून पुन्हा अर्जुना या मृत्यूलोकी येण्याची गरज पडत नाही. हां, स्वर्गलोकी जर असेल तर मात्र पुण्याचा क्षय झाला तर पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं. अशा या कर्माला कारणीभूत, कर्मफळाकरता कारणीभूत झालेला देह, त्याची स्थिती, त्याची अवस्था, त्याचं वर्ण, यावर चिंतन करताना माऊली या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 25 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन मांडतात की परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. भगवंत कसा आहे, एकोहम बहुनाम. एक आहे परंतु अंश रूपानं संपूर्ण सृष्टीमध्ये अवतरित झालेला आहे. परी दुजे नवीन एकला. दुसऱ्या कोणाशिवायही परब्रह्म कसं आहे, एकटंच राहतं. सर्वत्र भरलेलं असून मायेच्या उपाधीनं आपल्याला ते दिसत नाही महाराज. माऊली वर्णन करतायत की परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला. अणुरेणूमध्ये कणाकणामध्ये भगवंत भरलेला आहे. विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव रिता नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. नाथबाबा वर्णन करतात
विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची. अनेकत्वाचा सर्वत्र हा भरलेला असतो. अनेकत्वाचा जणू पूर आलेला आहे म्हणे, पूर. आपणच वेगवेगळ्या जीवाच्या रूपानं भगवंतच या ठिकाणी आलेला आहे. मीच होनी पांडवा आणि करीतसे माझी सेवा, परी नवला हो तो असावा सांगे ऐक. यावर माऊलींचं केलेलं भाष्य किती चिंतनशील आहे बघा. की परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. दुसऱ्या कोणाशिवाय एकटं हे परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे, पण मायेच्या उपाधीनं अनेक रूपानं तो नटून त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा पूर आलेला आहे म्हणे. आणि तो पूर आल्याप्रमाणे, पूर जसा खडखड खडखड वाहत जातो, तशी ही संपूर्ण सृष्टी चराचरानं भरलेली आहे. आणि ती भरलेली भासमान होते आहे, त्याचं कारण माया आहे, माऊली सांगतात. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.